वणी शहरातील प्राची एजन्सीकडून कथितपणे मुदतबाह्य लोकल कुरकुरीची पाकिटे छोटा हत्ती वाहनातून पुणेगाव डाव्या कालव्यात फेकून देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कालव्याचा असा वापर करून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप होत असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य कुरकुरीची पाकिटे कालव्यात टाकण्यात आली. या प्रकाराचे कथित व्हिडिओ आणि छायाचित्र समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर हे आरोप खरे असतील तर ही केवळ निष्काळजीपणा नसून सार्वजनिक आरोग्याशी केलेली गंभीर बेपर्वाई ठरेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते आहे. पुणेगाव डावा कालवा हा हजारो नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा तसेच शेकडो एकर शेतीच्या सिंचनाचा महत्त्वाचा स्रोत आहे. अशा ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांची कथित विल्हेवाट लावल्यामुळे पाण्याचे प्रदूषण, दुर्गंधी, संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होते आहे. आणि विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता कालव्यात कोणत्याही प्रकारचा कचरा, मुदतबाह्य वस्तू टाकणे हा गंभीर प्रकार मानला जातो. त्यामुळे अन्न, औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक पोलिसांनी संयुक्त चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विल्हेवाट कालव्यात की कचरा प्रक्रिया केंद्रात, असा प्रश्नही आता उपस्थित केला जातो आहे. संबंधित एजन्सीने मुदतबाह्य मालाची कायदेशीर विल्हेवाट कशी लावावी याची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी होते आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित एजन्सीने मुदतबाह्य मालाची कायदेशीर विल्हेवाट कशी लावली याची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी होते आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित प्राची एजन्सीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र प्रशासनाने या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष न करता तातडीनं तपास सुरू करावा, अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे.